आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रामध्ये फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत। 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत। या सेवेचा शुभारंभ 11 जुलै रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झालाय। कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे। गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात। गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या पाठपुरामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रामध्ये कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्या आहेत। खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभं राहण्याची दमछाक कमी होणार आहे। मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावरती 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे। ट्रेन नंबर 12-133 मंगलोर एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12-431 राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12-201 गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावरती थांबणार आहेत। या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत। आपणास माहीत आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे। सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं। याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत। कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे। त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या। आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे। प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील। त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना ठाणेकरवासियांना मिळणार आहे। ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे। एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत। वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। कामं सध्या दोघंही करतायत। वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील। जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो आणि पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल।